तर नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग खरंच खूपच खास आहे. कारण आज माझ्या कोकणातल्या गावी शिमगा सण साजरा होतोय आणि या सणातील सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ग्रामदेवाची पालखी गावातील प्रत्येक वाडीत जाते. हो मंडळी, प्रत्येक वाडीतच नाही तर प्रत्येक घरात देव भेटीला येतात. पालखी नाचवली जाते. ढोल ताशांचा गजर, जय जयकार आणि भक्तीने भरलेलं संपूर्ण गाव, असा असतो कोकणातील शिमगोत्सव. घराघरात पूजा, नारळ फुलांचे अर्पण आणि ग्रामदेवाचं मस्त असं स्वागत केलं जातं. आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या कोकणातल्या गावी शिमगोत्सव कसा साजरा करतात, आमच्याकडची परंपरा कशी आहे, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, ही अनोखी कोकणातील परंपरा तुम्ही नक्की पहा. चला तर मंडळी, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन या व्हिडिओमध्ये. मंडळी, कालच मी, मम्मी आणि पप्पा तिघंजण गावी आलो आणि आजचा पण व्हिडिओ मस्तपैकी खास होणार आहे. थंबनेल आणि टायटल तुम्ही बघितलंच असाल, त्यावरून समजलंच असेल की आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावी शिमगोत्सव कसा साजरा करतात हे पाहायला भेटेल. आणि कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल, तो एक वर्टिकल छोटासा व्हिडिओ बनवला, ट्रॅव्हल ब्लॉग. त्याच्या शेवटी मी दाखवलं की गाव संपूर्ण खाली खाली होतं. परंतु आज नंतर ब्लॉगमध्ये पुढे तुम्हाला दाखवेनच की भरपूर मंडळी आलेली आहेत. आणि काय ना की गणपतीपेक्षा शिमग्याच्या सणामध्ये भरपूर मंडळी येतात आणि त्याच्यामुळेच ब्लॉग बनवायला, ग्रामदेवाची पालखी घरी आणायला अजूनच उत्साह येतो. एकंदरीत तुम्ही बघाल ना आमच्याकडे तर ढोल ताशांचा आवाज असतो, निशाणी असते आणि खांद्यावरती असते ग्रामदेवाची पालखी. तर असा एकंदरीत आमच्याकडे शिमग्याचा सण असतो. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच पुढे की आमच्याकडे शिमगोत्सव कसा साजरा केला जातो, ते खूप मजा असते. तर आता मी चहा पाणी वगैरे केला आणि आता सध्या नॉर्मल कपड्यांवरतीच आहे, कारण की पालखी अजून आपल्या गावाच्या जवळ आलेली नाही. जेव्हा येईल ना तेव्हा पालखी आणायला जावं लागेल, तेव्हा मग मी कपडे चेंज करेन, नवीन कपडे घालेन. घेऊन आले मुंबईवरून ते. तर सध्या तरी तुम्हाला मी काल रात्री आम्ही सर्व म्हणजे गावातली मंडळी जमलेली, मोठी माणसं वगैरे, त्यांनी रस्त्यांच्या साईडला अशी मस्तपैकी नक्षीकाम केलेले आहे चुन्याची, ते दाखवतो. आणि आमच्या घराच्या इथे पण नक्षीकाम केलेलं आहे, जे की दरवर्षीच करावं लागतं. कारण की कसं आहे, ज्यावेळेस आपल्याकडे कसे पाहुणे येतात तेव्हा कसं त्यांचं आपण स्वागत करतो, मस्तपैकी रांगोळी वगैरे काढून छान त्यांना मानपान देतो, तसंच देवांचं सुद्धा आहे. आणि त्याच्याचसाठी काहीही करून, म्हणजे कोणी शिक्षणवाला असेल, कोणी नोकरीधंदावाला असेल, हे सर्व 1 ते 2 दिवसासाठी बाजूला ठेवून गावी येतो माणूस, खास करून ग्रामदेवाच्या भेटीसाठी. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर देव आमच्या भेटीला येतात, परंतु आम्ही इथे नसतो गावाला परमनंटली, त्याच्यामुळं काहीही करून आम्ही येतो दरवर्षी. तर चला मंडळी, फार वेळ घेत नाही, तुम्हाला पटापट आता रात्री केलेलं सर्व हे नक्षीकाम तुम्हाला दाखवतो. तसं तर मी शूट केलेलंच आहे रात्री थोडं, ते सुद्धा तुम्ही आधी बघून घ्या. बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवतो, कारण की त्याच्यामध्ये आम्ही कसं करतो ते दिसेल. आणि आता प्रॉपर फायनल सर्व झालेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. मंडई, इकडे बघितलं तर पाण्यामध्ये चुना मिक्स करून एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यापासूनच आता नक्षीकाम सुरू करू. तर गावातील सर्व ग्रामस्थ आहेत, मोठी माणसं आहेत आणि आता पप्पा इथे जरा ट्रायल मारतात की नक्षी कशाप्रकारे बरोबर येते की नाही येते ते. तर मिश्रण तसं पातळच झालेलं, परंतु जेव्हा हे सुकेल ना प्रॉपर, तेव्हा मस्त नक्षी ठसठशीत उठून येईल. आणि वरती सर्व त्या साईडला मोठी माणसं होती, तर मी सागर काकांसोबत त्या साईडला आलो. तर त्यावरती ते बघा काय म्हणतात. याला म्हणतो बापला माणूस, इथं आला बघितला सोडून माहिती. तर अशा प्रकारे गावामध्ये नक्षी काढण्याचं काम देवाच्या स्वागतासाठी आदल्या दिवशी चालूच आहे. आणि तेवढ्यातच सुरेश काका आले, त्यांनी धागा घेऊन आले, जेणेकरून जी आम्ही नक्षी काढतोय ती एका सरळ रेषेत यावी. जो आम्ही उलटा यू जो काढतोय तो एका रांगेत आला की अगदी व्यवस्थित नक्षी दिसेल. आणि आता जो यू काढलेला आहे ना, त्याच्या आतमध्ये आणखीन एक यू काढायचा आहे. तर प्रॉपर सर्व तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवतो. सर्वात आधी तर तुम्हाला तुळस दाखवतो. दरवर्षी तुळशीचा रंग तुम्ही बघितला असाल, गणपतीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एकच असतो, पण यावेळेला मस्त अशी तुळस छान रंगवलेली आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर पप्पांनी सकाळी हे नक्षीकाम केलेलं आहे, चुन्याचं आहे हे सर्व. मस्तपैकी फूल काढलेलं आहे, दोन्ही साईडला अशा प्रकारची नक्षी आहे संपूर्ण तिथपर्यंत बघा. आणि आपली पालखी जी आहे ती इथे बसणार.
सो इथे पण नंतर काय बोलतात शाल चादर जे काय आहे ते इथे आम्ही करतो, त्याच्यावरती पालखी आम्ही ठेवतो मस्तपैकी मानाने. आणि इथे निशाणीसाठी एक पाट ठेवतो आम्ही. हळूहळू तयारी कशी कशी होते ते तुम्हाला दाखवतो नंतर. हे बघा संपूर्ण चारी बाजूला पप्पाने अशी नक्षी काढलेली आहे आणि संपूर्ण अंगण वगैरे पाण्याने साफ केलेलं आहे वरती खालती दोन्हीकडे. तर बघू शकता सगळे मंडळी आलेले आहेत, भरपूर मंडळी आलेले आहेत. समोरच्या घरांमध्ये पण भरपूर मंडळी आलेले आहेत. चला तर मंडळी आता निघतो आहोत आम्ही सर्वजण पालखी आणायला, कारण की ग्रामदेवाची पालखी आपल्या वाडीच्या जवळच आलेली आहे. आणि सर्वात आधी आता मंदिरात जाते, हनुमानाचं मंदिर आहे खालती, तिथे पालखी जाते. सो तिथपर्यंत आम्ही चाललो आता पालखी घेऊन यायला. सर्व मंडळी निघतातच आहेत, आमच्या घरचे तयार होत आहेत. तर मी फटाफट तयार झालो आणि माझा लुक असा काहीसा आहे आजचा. मस्तपैकी सनग्लासेस, ग्रीन आणि व्हाईट कलरचा पॅटर्नमधला शर्ट, एक अशी व्हाईट पॅन्ट आणि हे मोजडे. फर्स्ट टाईम असं मी वेअर केलेत कपडे, नाहीतर मी नॉर्मली आपलं जीन्स वगैरे घालतो. बट फर्स्ट टाईम मी व्हाईट पॅन्ट मोजडे जरा असा काहीसा वेगळा लुक केला. तर मंडळी आता सर्वजण चाललो मी पालखी आणायला, पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो इथे नक्षीकाम केलेलं रात्री. आणि इथे मस्तपैकी सुस्वागतम लिहिलेलं आहे आणि हे काल रात्रीच आम्ही केलेलं आहे काम, जसं की तुम्ही मागाशी व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि त्याच्यासोबतच संपूर्ण रस्त्याभर नक्षी केलेली आहे आणि इथेसुद्धा सुस्वागतम लिहिलेलं आहे आमच्या घराच्या गेटजवळ पण. चला तर मंडळी जातो आता पप्पा आणि मी पालखी आणण्यासाठी आमच्या हनुमानाच्या मंदिराजवळ. तर बघा तिकडे हनुमानाच्या मंदिराचा कळस दिसतच असेल. आणि हा जो रस्ता आहे तो आमच्या मूळ घराच्या पाठच्या साईडनी येतो, कारण की सर्वात पहिला पालखी आमच्या वाडीमध्ये आल्यावर ते आमच्या मूळ घरामध्ये येते. तर आम्ही तिकडूनच आलेलो आणि पालखी मंडळी इथे आलेली आहे. तर मंडळी फायनली पालखी आता आमच्या मूळ घराकडे आलेली आहे आणि इथे आमच्याच घरातले सर्व फॅमिली मेंबर्स आहेत ग्रामदेवाचं स्वागत करण्यासाठी. तर आता इथे प्रॉपर पूजा वगैरे तुम्हाला मी नाही दाखवत आहे, बिकॉज आपल्या घरी म्हणजे खाली जेव्हा पालखी येईल ना तेव्हा तुम्हाला प्रॉपर सर्व दाखवतो, कारण की सगळं दाखवत बसलो तर व्हिडिओ फारच मोठा होऊन जाईल त्यासाठी. आमच्या मूळ घरामध्ये पालखी नेल्यानंतर तिथून आता पालखी निघालेली आहे आमच्या कुलदेवताच्या मंदिरामध्ये. तिथेसुद्धा पालखी आम्ही नेतो दरवर्षी आणि आता तिथेसुद्धा पूजा वगैरे होईल. एक प्रकारे तुम्ही असं म्हणू शकता की देवादेवांची इथे भेट होती आहे.
तर आता इथे ना पालखी आता सर्वांनी हातावरती घेतलेली आहे आणि पालखीचा खांब काढून टाकतात, कारण की मंदिराचा दरवाजा छोटा आहे, आतमध्ये जागा छोटी आहे, तिथे खांबासकट पालखी नाही जाणार, त्याच्यामुळे तो बघा खांब काढून ठेवलेला आहे. चला तर मंडळी, देवादेवांची भेटसुद्धा आता झालेली आहे आणि आता पालखी निघालेली आहे वाडीतील प्रत्येक घराघरामध्ये जायला. आणि उत्साह तर तुम्ही पाहूच शकता की ग्रामदेवाची पालखी खांद्यावर घेण्यासाठी प्रत्येकामधला उत्साह तुम्ही पाहू शकता ब्लॉगमध्ये. मंडई बघतच असाल, पालखीला भरपूर माणसं जमा झालेली आहेत आणि आता सध्या या घरामध्ये पालखी आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पालखी गेल्यानंतर काही ना काहीतरी खाऊ भेटतो. तर यांच्या घरी फ्रुटी आणि हा स्लाइस केक भेटलेला आहे मस्तपैकी असा. प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी वेगवेगळा खाऊ असतोच. आता थोड्याच वेळात आपल्या घरीसुद्धा पालखी येईल लवकरच. चला तर मंडळी, आता वेळ झालेली आहे दुपारचे 11:30 आणि पालखी आता आमच्या घराकडे आलेली आहे. आणि आता येता येताच मला कळलं की आमच्या घरी खाऊ ठेवलेला आहे सर्व मंडळींना वाटण्यासाठी. त्यामध्ये फ्रुटी, कचोरी आणि बाकरवडी असं एक पॅकेट तयार केलेलं आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो की आमच्या घरी ग्रामदेवाचं स्वागत आम्ही कसं करतो ते. तर मम्मी इकडे पूजा करते आणि तोपर्यंत काका काकी पालखीचे खूर धुत आहेत पाण्याने आणि ते पुसत आहेत. म्हणजे एक प्रकारे पालखीत बसलेल्या देव आणि देवींचे पाय आम्ही धुतोय असा एक त्याचा अर्थ होतो. आणि आता पालखी आम्ही जे इथे आसन तयार केलेलं आहे तिथे आता पालखी ठेवली जाते. Oh!
मुला माझा सुखा समाजी जिकडे कुठे पाठवून सादर उभा असेल मला तिथे पुन्हा कशा सादर करतो आता मानते बाहेर गाडीवर धीरज कदम शाळा घातलेली आहे ती शाळा तो मान्य करून त्या पाठीवर सादर उभा असेल मला ते पूर्ण करशील नवसाला पैसे सादर करतो आता मान सादर पाय पडा सादर महाराष्ट्र असेल पूर्ण करशील नवसाला पैसे सादर करतो आता मान ते घाई गडबडीमध्ये तुम्हाला ही पालखीसोबत असलेली निशाणी दाखवायची राहिली तर ही आहे पालखीसोबत असलेली निशाणी आणि तिलासुद्धा आम्ही पेड्यांचा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि आता पालखी आमच्या घरातून निघालेली आहे दुसऱ्या घराकडे. तर असं नाही की आता पालखी आमच्याकडे झाली तर आम्ही घरीच थांबणार. आम्ही दरवर्षी पालखी अगदी दुसऱ्या वाडीमध्ये जाईपर्यंत सोबत असतो आणि खूप छान वाटतं. त्याच निमित्ताने सर्व माणसं एकत्र देखील येतात आणि पालखीसोबत आम्ही प्रत्येक घराघरामध्ये देखील जातो. कोकणात शिमगा सणाची मजाच काही वेगळी असते. इथे फक्त सण साजरा होत नाही तर परंपरा जपली जाते. ग्रामदेवाची पालखी गावातील प्रत्येक वाडीत जाते आणि प्रत्येक घरात देव भेटीला येतो. घराघरात पूजा, नारळ फुलांचे अर्पण आणि सगळीकडे भक्तीचा सुंदर असा माहोल. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेजण या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात. ढोल ताशांचा आवाज, जय जयकार आणि ग्रामदेवाच्या पालखीचं गावभर स्वागत. अशा परंपरा आणि संस्कृतीमुळे कोकणची ओळख अजूनही जिवंत आहे. चला तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या ग्रामदेवाची पालखी आपल्या वाडीतून पुढच्या वाडीकडे निघालेली आहे. संपूर्ण गाव एकत्र येऊन ही सुंदर परंपरा पुढे चालवत आहे. या क्षणासोबत आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका.